मला खरं सांगा, का आलात तुम्ही इथे? म्हणजे तुम्ही अजूनही नाराज आहात आमच्यावर? काय मॅडम, आम्ही झालं गेलं सगळं विसरून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही जुनंच घेऊन बसलाय. हां, तसं काही नाही. अहो, तुमच्या घरात शुभ कार्य आहे, तेव्हा शुभाशीर्वाद द्यायला आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही राग नाही आहे बरं का. अहो, जे झालं ते मागं सोडून आपले संबंध टिकून ठेवायला पाहिजेत आपण. अहो, अडीअडचणीला मदत होते ना माणसाची, म्हणून म्हटलं यावं तुमच्याकडं आणि वधूवरांना शुभ हस्ते आशीर्वाद द्यावेत. शुभमंगल सावधान. नाही, तसं असेल तर मिस्टर जामखंडे, मला आनंदच आहे. क्या बात आहे, ये होईना बात. तुम्ही चांगल्या मनाने आला असाल तर खांडेकरांचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. आता कसं बोललात? अहो, हेच तर अपेक्षित होतं. खांडेकरांच्या सोहळ्यात तुमचं स्वागत आहे, पण आमच्याकडचं आदरातिथ्य जरा वेगळं आहे. नाही म्हणजे आमच्याकडे जर कोणी आलं तर तो माणूस, त्याची फॅमिली, त्याची माणसं सेफ असतात. काय चुकीचं केलंय केदारनी? तुमच्या साहेबांचं सत्य सगळ्या जगासमोर आणलं. याचा परिणाम काय होता मदत करा ना मला प्लीज. झालं, कडी लावली मी. आपण एका खोलीत जाऊन लपूया. कळला तुमचा टोमणा कळला बरं आम्हाला. हां, लबाड. नाही, पण आता तुम्ही खरं तर ना राजकारणातच यायला पाहिजे होतं. तुम्हाला सांगतो, आमचे कार्यकर्ते आहेत ना, भिंडोक आहेत हो. आम्हाला कोणी जरी काही बोललं नुसतं तरी हे खवळून उठतात. तसं नाही झालं ना राजकारणात, है ना. आम्ही त्यांना अगदी सगळं काही नीट व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. डोंट वरी. नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. बरं, आधी तुम्ही रिफ्रेशमेंट्स करून घेता प्लीज. हां, दिस येस. मॅनेजर प्लीज अटेंड. आलेच मी. तुमच्या अर्धांगिनी कुठे आहेत? नाही गुरुजी, मी एकटाच आहे. ही पूजा जोडीने करावी लागते, त्याशिवाय पूजा होणार नाही. गुरुजी, ती नाही येणार आहे. नाही, माझ्या मम्माला आहे ना हे लग्नच मान्य नाहीये आणि ती हिला मुलगीही मानत नाही, म्हणून ती नाही येणार आहे. म्हणजे आई येणार नाहीये का? नाही येणार आहे ती. येणार. आई, हा वसुधाचा फोटो? हो, तिने लहान असतानाच आगीतून वाचवला तो. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे, तारणीची आई. आणि लपवून ठेवला होता आपल्याच घरात. कुणालाच दाखवलं नाही तो तिने. तारिणीची आई या जगात नाहीये, पण मेलेला माणूस बरोबर असतं असं म्हणतात ना गुरुजी. तारिणी बाळा, तुझी आई सुद्धा तुझ्या सोबतच आहे.
तुला आशीर्वाद देते. आईची आठवण येत होती ना तुला? घेऊन आले तिला तुला आशीर्वाद द्यायला. काय कुठवर आली तयारी? काही काळजी करू नका साहेब, सगळी तयारी नीट झाली. लग्न लागण्याआधी कौशिकी खांडेकर वर पोचलेली असेल. सगळं वेळेत यायला पाहिजे. हो साहेब. आता ती कुठं गेली, कशी गेली, तिचं त्यांना शोधत बसू दे. कळलं? पण तिच्या शरीराचे एवढे बारीक तुकडे गेला की त्यांना अंत्यविधी करताच येऊ नये. आणि हा, या कानाची त्या कानाची गोष्ट करता कामा नाही. कळलं? हो साहेब, नाही कळणार. गुड बॉय. तारिणी, अगं तिकडे काय करतेस? इकडे इकडे अगं ये ग जरा. हे काय करतेस तू सुमी? अगं गौरीवर पुजणार आहेस ना, त्याची तयारी करते. अगं पण मला नाही माहिती गौरीहार कसा पुजायचा असतो ते. म्हणजे निशीच्या लग्नाच्या वेळेस पाहिलं होतं मी, पण सांगते सांगते. हे बघ, आता ही इथे आपण पूजा मांडली की नाही, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती बोळकी ठेवायची, नारळ ठेवायचा, आपले शृंगाराचं सगळे साहित्य ठेवायचं आणि गौरी म्हणजे पार्वती आणि हर म्हणजे महादेव यांची पूजा करायची. हे सूत देवाजवळ ठेवायचं. मी बोलवायला येईपर्यंत पूजेतून उठायचं नाही. पूजेत खंड पाडायचा नाही. समजलं? थोड्या वेळात तुझं लग्न होईल. बेलसऱ्यांची लेक खांडेकरांची सून होईल. तारिणी, आयुष्यभर सुखात राहा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुझ्या भावना मला कळतात सुमी, पण हे लग्न माझा संसार फक्त एक ऑपरेशन आहे, एका मोठ्या मिशनसाठी केलेलं कर्तव्य.